बीडच्या पांगरी गावातील आंदोलनामध्ये एका महिलेला भोवळ आली। महिलेला तातडीने आता रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याचं कळतंय। तर सकाळपासून हे आंदोलन करताय आणि सकाळपासून आंदोलन सुरू असल्याने एका महिलेला भोवळ आलेली आहे। तर बीडच्या पांगरी गावातील आंदोलनात एका महिलेला भोवळ आली। पांगरी गाव हे वाल्मिक कराडचं मूळ गाव आहे आणि या गावातील काही महिला वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ सकाळपासूनच आंदोलन करताय आणि याच आंदोलनाच्या दरम्यान एका महिलेला भोवळ आल्याचा प्रकार घडलेला आहे। तिला तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे। विकास माने आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकचे अपडेट देतात। विकास, पांगरीमध्ये अनेक महिला वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ आंदोलन करतायत। सकाळपासून हे आंदोलन सुरू आहे। याच गावातले काही तरुण हे टाकीवर चढलेले आहेत, टॉवरवर देखील चढलेले आहेत आणि आता एका महिलेला भोवळ आल्याचा प्रकार घडलाय। नेमके त्या संदर्भातली अपडेट काय आहे? शुभम, निश्चित सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी पांगरी गावामध्ये आंदोलन सुरू आहे। वाल्मिक कराडचं समर्थन या ठिकाणी केलं जात आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर बीड आणि जो परळी महामार्ग आहे त्या ठिकाणी हे आंदोलन सुरू असताना एक महिला जी सकाळपासून या ठिकाणी बसलेली होती, तिने काही खाल्लेलं नाहीये, उपाशी असल्याचं बोललं जात आहे आणि त्याच महिलेला या ठिकाणी चक्कर आलेली आहे आणि या ठिकाणचे जे काही आंदोलक इतर होते त्यांनी सध्या त्या महिलेला जे परळी येथील रुग्णालय आहे त्या ठिकाणी हलवलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर अजूनही हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। साधारण रात्रीची वेळ आहे, अंधार पडतो आहे, तरी देखील जे मोबाईलचं टॉवर आहे त्या टॉवरवरती देखील आणखीही काही तरुण चढलेले आहेत आणि तिकडनं घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत। तर दुसरीकडे पाण्याची टाकी जी आहे त्या ठिकाणी देखील टाकीवरती चढून आंदोलन सुरू आहे। तर जो महामार्ग आहे त्या महामार्गावरती ज्या महिला आहेत त्या अजूनही बसलेल्या आहेत। त्यातीलच एक आंदोलक महिला जी सकाळपासून या ठिकाणी बसलेली होती त्याच महिलेला भोवळ आले आहे आणि त्याच महिलेला आता सध्या रुग्णालयाकडे हलवण्यात आलेलं आहे। प्रशासनाची एक टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। तहसीलदारांची एक टीम आहे जी आता सध्या यांच्या मागण्या काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत। मागण्या मान्य होतील की नाही ह्याचं उत्तर अद्याप नाही आहे, परंतु हे आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे आणि त्याबरोबर पोलिसांचा देखील या ठिकाणी बंदोबस्त ठेवला गेलेला आहे। शुभम, विकास, तू सांगितल्याप्रमाणे आता प्रशासनाची एक टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे। नेमकी कशा पद्धतीची चर्चा या आंदोलकांसोबत प्रशासन करते? आंदोलन मागे घेण्याची शक्यता आहे का? कारण महामार्ग त्यांनी अडवलेला आहे। हो, निश्चितच या ठिकाणी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी त्याबरोबरच तहसील प्रशासनातील अधिकारी या दोघांबरोबरही या गावामधले जे काही नागरिक आहेत त्यांची सध्या चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा झाल्याच्या नंतर हे आंदोलन मागे घेतलं जाणार की नाही याबाबत विचार केला जाणार आहे आणि त्यानंतर हे आंदोलन जे आहे ते मागे घेतलं जाईल। सध्या मात्र प्रशासनाकडून तुर्तास हे आंदोलन मागे घेण्याचा पवित्रा जो आहे तो विनंती केली जाते आहे। तर दुसरी बाजू जर पाहिली तर जो दुतर्फी वाहतूक आहे त्यातील एकेरी वाहतूक सध्या बीडच्या मार्गाने सुरू आहे आणि परळीच्या दिशेने सुरू आहे। तर दुसरीकडच्या मार्गावरती सध्या हे आंदोलक बसलेले आहे आणि आपली मागणी करताना दिसून येत आहे। अगदी विकास, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या आंदोलनाच्या संदर्भात आणि या घडलेल्या घटनेसंदर्भात दिलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।